गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 67। गाडीत बसता बसता त्याने अभिला बाजूला बसायला सांगितलं। रोज तो गौरीला बसायला सांगायचा। तिने काय पॉइंट्स लिहिले ते ऐकून मग मिसिंग असेल ते सांगायचा। वाच काय लिहिलंस। देवेश अभिला वाचून दाखवायला सांगत मागे रेलून बसला। दोन पाय पुढच्या सीट खाली टाकत त्याने मान मागे टाकून थोडं रिलॅक्स केलं स्वतःला। दोन्ही हात एकमेकांत गुंफून गाडीच्या छताला लावून आळस दिला आणि अभि कधी वाचून दाखवतो त्याची वाट बघू लागला। पण 5 मिनिटं झाली तरी अभि एकही अक्षर वाचून दाखवत नव्हता। म्हणून त्याने बाजूला मान वळून बघितलं। अभि काय झालं? देवेशने अभिला वैतागत विचारलं। काही नाही सर, मला काहीच स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही। उद्या गौरी मॅडम आल्यावर मी त्यांना सर्व सांगेन आणि त्यांनाच लिहायला सांगेन। अभि केविलवाना चेहरा करत म्हणाला। आता देवेशला काय बोलावं कळत नव्हतं। आता या अभिसमोर काय डोकं आपटायचं काय? जर का ती आली नाही उद्या किंवा परवा तर हा काय ती येईपर्यंत तिची वाट बघत राहणार का? देवेशने वैतागून त्याच्याकडून पेपर घेतला आणि शॉर्टमध्ये आपल्याला ज्या डिटेल्स काय हव्या होत्या त्या त्याने लिहून काढल्या। पेपर आपल्याजवळच ठेवला, कारण आता अभिकडे देऊन काहीच फायदा नव्हता त्याचा। अभि आता घाबरून बसला होता। त्याला वाटलं आता देवेश आपल्याला ओरडणार, पण त्याने तसं काहीच बोलला नाही। म्हणून अभि त्याच्याकडे अधूनमधून बघत होता, पण तो मात्र शांतपणे बसला होता। त्याला अभिबरोबर तोंड वाजवायची अजिबात इच्छा नव्हती। डोक्यात मात्र एक विचार वळवळत होता की खरंच आपण गौरीला एवढं मिस करतो। कालच तिला सांगितलं होतं की माझ्या वार्तेत पडू नको, तर ती खरंच घाबरली असेल का? अभि बोलला असेल का तिला? जाऊ दे, का विचार करतोय मी तिचा? नाही जायचं मला तिच्या वाटेला। ज्या गावाला जायचंच नाही तर विचार तरी का करावा? स्वतःच्या मनातले विचार झटकून शांत राहण्याचा प्रयत्न करत होता तो। वरून तर तो आधीच शांत होता, पण आता आतूनही शांत होण्याचा प्रयत्न करत होता। वेदला आता पोटात दुखत नव्हतं। त्याला गोळ्या औषधांनी आराम पडला होता। डायरेक्ट रात्रीच जेवणाच्या वेळेत जाग आली होती त्याला। तो उठला तर बाजूला वेदितही झोपलेला दिसला। किती दिवसांनी असा झोपला होता बाजूला। आपल्यासाठी दिवस रात्र एक करून थांबून होता तो हॉस्पिटलमध्ये। दोघंही किती करत होते त्याच्यासाठी आणि संध्यासाठी, पण तो ते घर सोडून आला हे काही त्याला पटलं नव्हतं। त्याने नेहमी आपल्या सोबतच असावं असं वाटायचं त्याला। तो खूप वेळ वेदितचं निरीक्षण करत होता। त्याला इतकं शांत झोपलेलं बघून त्याला बंधुप्रेम जास्तच उपाळून येत होतं। काल संध्याकाळी संध्याने सांगितलं होतं वेदित त्याच्या सोबतच हॉस्पिटलमध्ये होता। तो फक्त 1-2दाच घरी जाऊन आला होता। त्याने एकदाही त्याला एकटं सोडलं नव्हतं। सख्खे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतात, तिथे वेद आणि वेदित एकमेकांना जीव लावत होते। ह्याला मी एकटा पडू देणार नाही कधी, हा विचार करत तो बेडवरून खाली उतरला। थोड्या वेळापूर्वी त्याला अगदी जीवघेणी कळ आली होती पोटात, पण आता ठीक होतं सगळं। तो फ्रेश झाला आणि बाहेर आला तर सगळेजण त्याला विचारत होते कसं वाटतंय आता। वेदांग, प्रकाश आणि साधना। छकुली पुन्हा धावत येऊन त्याला बिलगली। बाप असणं काही वेगळंच सुख देऊन जातं। छकुलीमुळे पहिल्यांदा बाबा झाला तो। बाबा हा शब्द त्याच्या कानावर घुमले। परी होती त्याची। कुठे जाईल तिकडे परीशिवाय जायचं नाही तो। सध्या तिला उचलून घेऊ शकत नव्हता। मग तोच गुडघ्यांवर बसला आणि तिच्या उंचीचा झाला।
तिच्या डोळ्यात बघितलं तर संध्याची झलक त्याला कायम दिसायची. हसताना गालावर नाजूक खळी पडायची. छकुली, मला काय झालं? तिच्या डोळ्यात बघत आणि थोडी स्वतःच्या डोळ्यांना मिचकावत तिला त्याने विचारलं, बाबा तुम्ही बरे झाला? 2-3 दिवस सोडून राहिली होती त्याला. कधीच ती आई बाबांशिवाय राहिली नव्हती. अचानक सर्व झालं होतं आणि तिच्या प्रश्नाने ती मोठी झाल्यासारखी वाटली त्याला. तिचा एक गोड पापा घेऊन तिला स्वतःची मान हलवत तो हा म्हणाला, हो बाळा, मी आता बरा झालो, पण तुला मी उचलून घेऊ शकत नाही. थोडे दिवस वाट बघावी लागेल तुला. तिच्या गालाला हातांनी चिमटीत पकडत आणि थोडं हलवत त्याने सांगितलं, हो बाबा, तुम्ही पूर्ण बरे झालात की आपण फिरायला जाऊ. त्याने मान हलवून होकार देतात छकुली मोहित सोबत खेळायला निघूनही गेली. ह्या मुली थोड्या लवकरच मोठ्या होतात, समजूतदार बनतात. त्यात मोठी असेल तर जास्तच जबाबदार बनतात. त्याने स्वतःच्या आईला बघितलं होतं. तो विचारत असतानाच, भाऊजी जेवायला वाढलंय, या जेवायला. साधना वहिनींचा आवाज कानी पडला. तेव्हा कुठे वेळेचं भान आलं होतं त्याला. जेवायची वेळ झाली म्हणजे इतका वेळ झोपलो आपण. एकदा पडलो म्हणून सोबत वेदीत झोपला होता. वहिनी वेदीतला उठवा, जेवून झोप म्हणावं. त्याने साधनाला सांगितलं, राहू दे त्यांना, नंतर उठतील ते, झोप होऊ दे त्यांची, नीट झोपलेच नाहीत ते. साधना वेदकडे बघत म्हणाले, जेवून झोपू दे ना. त्याने सांगितलं. मग साधनाने जाऊन वेदीतला उठवलं. वेदीत आला आणि त्याच्या बाजूलाच बसला. कसं वाटतंय आता? वेदीतने त्याला विचारलं. बरं वाटतंय. तुझी झोप पुरी झाली की नाही? जेवून झोप. वेद काळजी करत म्हणाला. हो रे, झोपलो होतं तर उठूच वाटत नव्हतं, वेदीत बोलला. वेद मात्र त्याच्याकडे बघत होता. खरंच 2 दिवसात अगदी डोळे खोल गेले होते त्याचे. अरे, जरा तुला बरं वाटलं आणि मी खुश झालो की डॉक्टरांनी काहीतरी सांगायला बोलवलंच समजा. मला तुझ्याबद्दल आनंद दाखवायलाही भीती वाटायला लागली. वाटलं माझीच नजर नाही ना लागत तुला. वेदीत असं बोलला आणि पटकन डोळ्यात पाणी आलं त्याच्या. अरे, जेवणावर बसून रडू नको. आता आलोय ना मी घरी. जेवढे माझ्यासाठी कष्ट घेतलेस त्याचं फळ म्हणून मी आज तुझ्या समोर आहे ना, घरी सुखरूप आहे ना. वेद त्याच्या पाठीवर हात ठेवून हलकं थोपटत बोलला. एवढं बोलून दोघेही शांतपणे जेवू लागले. थोड्या वेळाने संध्याचा फोन आला. उठलात का? जेवला? एकामागून एक प्रश्न विचारत होती. हो जेवलो, वेदने सांगितलं. त्याला माहीत होतं त्याचा आवाज नॉर्मल ऐकत नाही तोपर्यंत संध्याला खात्री वाटणार नाही. आणि आता त्याला खरंच बरं वाटत होतं. छकुली काय करते? जेवली का ती? संध्याला छकुलीची काळजी होती. वेदने संध्या वहिनींना विचारलं तर हो बोलल्या. ती आपल्या हाताने जेवायला लागली होती, त्यामुळे ती जेवायची मोहितच्या सोबतीने. तिला बरवत बसायची गरज लागली नव्हती. हो जेवली, वेद बोलला. तिला तुमच्या बाजूला घेऊन झोपाच. तिला तुमची सवय आहे. दोघंही नाही म्हणजे एकदम बावरून गेली असेल पोरगी. वहिनी सांभाळतात, त्यात काही वाद नाहीच, पण छकुलीला सवय नाही ना म्हणून म्हणते. संध्याचं लांबलचक बोलणं ऐकून वेद जास्त काही बोलला नाही. तिला काळजी असणं साहजिक होतं, म्हणून मग तोही काही जास्त बोलला नव्हता. ठीक आहे, तुम्ही आराम करा, संध्या म्हणाली आणि ठेवायच्या तयारीत होती. अरे माझं पिल्लू काय म्हणतंय? त्याने छोट्याशी चौकशी केली. काय म्हणणार, छान आहे, झोपत नाही,
तुम्ही येऊन गेल्यावर ते उठलंय, जे उठलंय ते अजून झोपलंच नाही. संध्याने लगेच बाळाची कंप्लेंट करावी तसं त्याच्या बाबाला सांगितलं. ओ माझे पिल्लू, मला अजून थांबायचं होतं. आई आल्याशिवाय मी येणारच नव्हतो, पण पोटात दुखायला लागलं म्हणून पळालो, वेद म्हणाला. तुम्ही ना आज यायलाच नको होतं घाई करत, उगाच घोर लावता माझ्या जीवाला तुम्ही, संध्या म्हणाली. मला बघायचं होतं माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला भेटायचं होतं. कोणी अडवू शकत नाही मला त्याच्यापासून, वेदने कॉन्फिडंटने सांगितलं. चला ठेवते मी फोन, संध्या म्हणाली. ए थांब, लगेच कुठे? काहीतरी विसरतेस तू, नीट आठव. वेद तिला गालात हसत म्हणाला. अर्थात बघायला ती नव्हती तिथे, नाहीतर लगेच लक्षात आलं असतं तो काय म्हणतोय नक्की. कुठे? काहीच नाही. तुम्ही औषध वेळेत घ्या, झोप घ्या वेळेत, जास्त जड काही उचलू नका आणि लवकर रिकवर व्हा पूर्ण, म्हणजे बाळ आणि तुम्ही खेळू शकता, संध्या म्हणाली. तिला आपण काही विसरत असल्याचं आठवत नव्हतं. ओके, काहीच नाही विसरली? वेदने पुन्हा विचारलं. एक आशा आता तरी तिच्या लक्षात येईल अशी. नाही, मला तरी काही आठवत नाही. तुम्हीच सांगा मग काय ते, संध्या त्याला म्हणाली. नव्हतं येत लक्षात. किती जोर दिला बुद्धीवर तरी काहीच आठवत नव्हतं तिला. शेवटी त्यालाच विचारलं तिने. सेंड मी 1 किस. ओ तेरी, किस पाठवायला सांगत होता तो, तेही हॉस्पिटलमधून. काय बोलायचं या माणसाला? तिला काय बोलावं सुचेना. ती काहीच बोलली नाही, म्हणून मग तोच पुन्हा बोलला. नाही पाठवलंस तर मात्र व्याजासकट घेणारा. त्यानं असं गोड धमकावल्यावर तिला एक गोड शिरशिरी आली अंगावर. बाजूला आई बसली होती बाळाला घेऊन. कसं करायचं? तिच्यासमोर असं किस केलं तर तिला कळणार होतं, कारण त्याला ऐकायला जावं म्हणून आवाज तर किस केल्याचा करावा लागणार होता. रिअलमध्ये बोमाबोम नाही, पण या खोट्या किसची मात्र बोमाबोम झाली असती. ओके, मी तुम्हाला इमोजी पाठवते, प्लीज समजून घ्या. आई आहे इथे, कसं वाटेल तिच्यासमोर? ती हळू आवाजात म्हणाली. ओके, एकदा चालवून घेईन मी, नेक्स्ट टाईम मात्र प्रात्यक्षिकच होईल. तो पुन्हा गालात हसत म्हणाला. आवाजही हसरा येत होता. यावेळी कळलं तिला तो कसा बोलतोय. इमॅजिन केलं होतं तिने, सेंड मी 1 किस म्हणताना आणि प्रात्यक्षिक होईल म्हणताना. त्याचा चेहरा कसा झाला असेल हे आठवूनच तिला गुजबम आले आणि लाजली ती चक्क. ठेवते म्हणत तिने फोन कट केला लगेच. त्याचा आता काहीच रिप्लाय ऐकायची तिची तयारी नव्हती. समोर आई असताना असं काहीतरी बोलणं तिला अवघडून येत होतं. काहीतरीच असतं यांचं असं मनाशी म्हणत त्याला पटकन 2 इमोजी किसचे पाठवून ती गप्प बसली. रोहित आपल्या मित्राकडे 2 दिवस राहिला. त्याला खूप बरं वाटलं अक्षरशः. तो जी मुठीत जीव घेऊन इतके दिवस सुजयसोबत फिरला होता, पण आता वेळेत खाणं, झोप मिळत होती, त्यामुळे त्याला एक प्रकारची शांती वाटत होती मनाला. मित्र मनोजच्या घरी एकदम आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे त्याला अजूनच बरं वाटलं होतं. सुजयसोबत असताना त्याला फक्त पळा आणि उडवा असंच ऐकायला येत होतं. नकळत त्याचेही विचार तसेच झाले होते. पण मित्राच्या घरी आल्यापासून त्याची आई सतत स्तोत्र म्हणताना दिसत होती. तेच ऐकायला येत होतं, त्यामुळे त्यालाही शांत वाटत होतं. रोहित लहानपणीच मुंबईत आल्यामुळे आणि नीट शिक्षण न घेतल्यामुळे त्याला अशी कामं करावी लागत होती. पण आता असं दिसत होतं की ह्यात त्याचं काहीच भलं नाही. उशिरा का असेना, पण त्याला शहाणपण आलं होतं. त्याच्या मनातल्या सुजयच्या विषय त्याने तुर्तास बाजूला ठेवत काम शोधायचं पक्क केलं.
कारण असं नुसतं बसून एखाद्याच्या घरात खायचं हे त्याला पटणारं नव्हतं. म्हणूनच इथे राहून नोकरी करता येईल हा विचार तो करू लागला. पण खरंच करता येईल काय आपल्याला, हे मात्र त्याचं मन शंका काढत होतं. मनोज, मी काय म्हणतो, मी इथे राहून नोकरी केली तर चालेल का तुझ्या आईबाबांना? कारण माझी राहायची कुठेच सोय नाही. त्याने खूप आशेने मनोजला विचारलं. हे बघ, थोडे दिवस तरी तुला इथे राहता येईल. नोकरी मिळाल्यावर 1 महिना तू राहा आणि तुझ्या हातात थोडे पैसे आले की तू रूम शोध. तुला हवं तर मी पण तुला थोडे पैसे देईन तुला घरात सामान भरायला, मनोजने त्याला सांगितलं. ते ऐकून रोहितला बरं वाटलं, कारण सध्या त्याची सोय झाली तरी खूप होतं. थँक्स, आभार मानले त्याने आणि काम शोधायला निघाला. सुजयचं वागणं त्याला मनाला लागलं होतं, म्हणून त्याला सोडणार तर नव्हताच तो. पण कधी त्याला फसवता येईल ह्याचाच विचार करत होता. पुन्हा एकदा पोलिसांना भेटावं का, हाच विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. भेटू पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.